बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे आणि अमरावती विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे। बहुप्रतीक्षित विमानतळ आहे अमरावतीचं आणि आज उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। एअर इंडियाच्या विमान उड्डाणाचं प्रात्यक्षिक विमानतळाभोवती चोख पोलीस बंदोबस्त सध्या ठेवण्यात आलेला आहे आणि जवळपास 400 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। अमरावती विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर अमरावतीमध्ये नेमकी काय या सगळ्या पार्श्वभूमीवर कशी तयारी सुरू आहे आणि काय नेमकं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्याबरोबर थेट अमरावतीतून जोडले गेलेत। अनिरुद्ध, काय नेमकं वातावरण आहे, कारण अमरावती विमानतळाचं आज उद्घाटन होणारे बहुप्रतीक्षित विमानतळ आहे। मी सध्या उभा आहे अमरावतीच्या या विमानतळावरती। या विमानतळाचं जे आहे ते काही वेळामध्ये अधिकृतपणे लोकार्पण होणार आहे आणि या विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हजर राहणार आहे। तसेच केंद्रीय उड्डाणमंत्री जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी या विमानतळाच्या लोकार्पणासाठी येणार आहे। अमरावती जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या विमानतळाच्या उद्घाटनाला येणार आहे। दुसरी गोष्ट जर पाहिली तर आज या एअरपोर्टवरून मोठ्या प्रमाणात एअर इंडियाचं जे आहे ते प्रशिक्षण केंद्र इथे होणार आहे। त्याचं सुद्धा इथं आज उद्घाटन होणार आहे। त्याची पहिली जी आहे ती विमान इथून झेप घेणार आहे। यानंतर जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक कार्यक्रम जे आहेत ते अमरावती शहरामध्ये आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 800 कोटींपेक्षा जास्त निधीचं जे आहे ते वाटप होणार आहे। विद्यापीठातील क्रीडा संकुलनाचं जे आहे ते उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। तसेच पोलिसांच्या सदनिका ज्या आहेत त्या ग्रामीण पोलिसांच्या सदनिकेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्घाटन जे आहे ते देवेंद्र फडणवीस करणार आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात आज उद्घाटनाचा झपाटा जो आहे तो देवेंद्र फडणवीस अमरावती शहरामध्ये करणार आहे। त्यामुळं अमरावती एअरपोर्टवर सध्या उद्घाटनाची जी आहे ती रेलचल पाहायला मिळते आणि जय्यत तयारी विमानतळ प्रशासनाने आणि प्रशासनाने केल्याचं इथं पाहायला मिळतंय। अगदी अनिरुद्ध, तुमच्याकडून निश्चितच या संदर्भातली पुढची आणखी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।